माझं गाव बदलत आहे. पातोंडा. पातोंडा हे चाळीसगाव तालुक्यातील मोठे गाव आहे. राजकीय दृष्ट्याही तितकेच संवेदनशील मानले जाते. येथील गाव पातळीवरील निवडणुका गाजतात. विविध जाती धर्माचा रहिवास हा गावचा तोंडावळा असून सर्व धर्मियांचे सण उत्सव आनंदाने साजरे होतात. खंडेराव महाराज यात्रोत्सवात सर्व पातोंडेकर एकत्र येतात. तितूर नदी गावातून वाहत जाते. श्रीराम मंदिरातून जय राम सीतारामचा जयघोष होत असतो. येथील शेतकऱ्यांची शेती मातीशी नाळ जोडली गेली आहे. कपाशी, लिंबू अशी पिके येथे घेतली जातात. आमदार आमच्या गावाचे एक रहिवासी असून असं आम्हाला वाटतंय. दादांना आम्ही ज्या ज्या कामांसाठी प्रस्ताव मांडला त्या कामांना दादांनी आम्हाला एका शब्दावर संमती दिली. आमच्या गावामध्ये एकलव्य भवन, तसेच स्मशानभूमी, रिपेरिंग, मराठी शाळा, प्राथमिक शाळा, रस्ते विकास, ओपन जिम, धनगर डीपी, पाणी पुरवठा टाकी, तलाठी कार्यालय असे बरेचसे कामं, एक नाही तर अनेक कामं दादांनी आम्हाला दिले. भारतीय सैन्यात पातोंडा गावचे तरुण भरती झाले आहेत. पोलीस दलातही येथील युवक सेवा बजावत आहेत. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी 5 वर्षात पातोंडा गावच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे काही विकास कामे पूर्ण झाली असून काही अंतिम टप्प्यात आहेत. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वात पातोंडा गावात विकास कामांची गती आता अविरतपणे चालू आहे. पातोंडा येथे मुख्य रस्त्यालगत पथदिवे लावणे ₹15 लाख खर्चून काम पूर्ण झाले आहे. तसेच पातोंड्याच्या स्मशानभूमीमध्ये सुधारणा व अनुषंगिक कामे ₹10 लाखांच्या निधीतून करण्यात आली आहेत. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या दूरदृष्टीने पातोंडा येथे 16 स्टेशन क्रॉसफिट ओपन जिम बसवण्याचे काम ₹6,50,000च्या निधीतून यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. शिवारातील 1109 शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात ₹1,85,77,170 जमा करण्यात आले आहेत. आमच्या गावातील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामपंचायत ही स्थापना झाल्यानंतर पहिली वेळा पूर्ण बॉडी व सरपंच हे बिनविरोध निवडून आणण्यामागं आमच्या गावातील माजी सभापती संजू तात्या व आमदार साहेब तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक यांचं मोठं सहकार्य होतं. त्याच्यामुळे हे कधी न घडणारी गोष्ट दादांनी घडून आणली. विकास पुरुष म्हणून आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या बाऱ्यामध्ये कोणी बराबरी त्यांची करू शकत नाही आजची कंडिशनमध्ये. सध्या प्रगतीपथावर असलेल्या कामांमध्ये NH 753 पातोंडा ते डांबरून रस्ता सुधारणा करणे ₹2,50,41,000च्या निधीतून चालू आहे. याशिवाय पातोंडा पाणी पुरवठा योजना ₹1,54,21,000च्या निधीतून प्रगतीपथावर आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पुढाकाराने पातोंड्यात एकलव्य भवन बांधकामासाठी ₹20 लाख मंजूर झाले आहेत. तसेच तलाठी कार्यालय बांधकामासाठी ₹15 लाखांच्या निधीची मंजुरी मिळाली आहे. भविष्यात पूर्ण होणाऱ्या कामांमध्ये पातोंडा खर्जई रस्ता सुधारणा करणे ₹7,30,00,000च्या निधीतून होणार आहे. तसेच पातोंडा गावाजवळ मुंदखेडे रस्त्यावर पुलाचे जोड रस्त्यासह बांधकाम करणे ₹7 कोटींच्या निधीतून सुरू होईल. पातोंडाच्या स्मशानभूमीमध्ये सुधारणा व अनुषंगिक कामांसाठी ₹50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. छत्रपती शिव सावता महाराज चौक सुधारणा ₹30 लाखांच्या निधीतून लवकरच सुरू होणार आहे. दलित वस्तीत सुलभ शौचालय बांधकामासाठी ₹15 लाख मंजूर झाले आहेत. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे मुख्य रस्त्यालगत पथदिवे बसवणे टप्पा 2 ₹7 लाखांच्या निधीतून सुरू होणार आहे. पंचमुखी हनुमान मंदिर येथे सभामंडप बांधकाम ₹25 लाखांच्या निधीतून होणार आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वात पातोंड्यात ₹15 लाखांच्या निधीतून सिमेंट रस्ता किंवा पेवर ब्लॉक बसवले जातील, तर ₹10 लाखांच्या निधीतून पेवर ब्लॉक बसवण्याचे काम पूर्ण होईल. धनगर डीपीवर नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी ₹8 लाखांची मंजुरी देण्यात आली आहे. पातोंड्यातील कन्याशाळा आणि बॉईज शाळा दुरुस्तीचे काम अनुक्रमे ₹3 लाखांच्या निधीतून सुरू होईल. या सर्व विकास कामांची जबाबदारी घेत आमदार मंगेशदादा चव्हाण पातोंड्याच्या सर्वांगीण विकासासाठी अविरतपणे कार्यरत आहेत. माननीय मंगेश रमेश चव्हाण आमदार यांनी पाणी पुरवठा योजना, पातोंडा ते वागडू डांबरीकरण, पातोंडा ते मुंदखेडा डांबरीकरण, पातोंडा ते डांबरून डांबरीकरण, पातोंडा रेल्वे स्टेशन रोड हा डांबरीकरण व गावात कॉन्क्रीटिंग, मशानभूमी रिपेरिंग असे विविध प्रकारच्या योजना पातोंड्या गावासाठी दिलेल्या आहेत. आमदार मंगेशदादा चव्हाण यांना ग्रामीण भागातील समस्यांची जाण आहे. त्यामुळे पातोंडाकरांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा संघर्ष जवळून पाहिलाय.
होऊ घातलेल्या निवडणुकीतही ते विजयी होतील असा प्रबळ विश्वास पातोंडा गावातून व्यक्त होत आहे. म्हणून गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेश दादा आमदार फिरसे. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेश दादा शेतकरी पुत्र.